हदगाव तालुक्यातील कोळी येथे नुकतीच पार पडलेल्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीमध्ये लोकशाही मूल्यांचं जतन करत अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रामदास क्षीरसागर यांनी अध्यक्षपदाचा मान मिळवलाय, तर उपाध्यक्षपदी धम्मपाल पाईकराव यांची निवड झाली आहे। अटीतटीच्या लढत आणि निकालाचे चित्र व्यवस्थापन समितीच्या 13 सदस्य पदांसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली। ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली आहे। या निकालामध्ये 7-6 अशा फरकाने रामदास क्षीरसागर यांनी विजय मिळवलाय। अध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीमध्ये त्यांनी धम्मपाल पाईकराव यांचा पराभव केलाय, मात्र त्यानंतर धम्मपाल पाईकराव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। प्रशासकीय मार्गदर्शनाखाली पार पडलेली प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेमध्ये आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी गावच्या मान्यवरांनी मोलाचं सहकार्य केलं। यामध्ये अध्यक्ष राजाराम चौतमाल, कोळीगावचे सरपंच संजीव कदम, पोलीस पाटील राजू कापडे आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनु क्षीरसागर यांनी विशेष मार्गदर्शन केले। तसेच शाळेच्या सर्व शिक्षक वृंदानं निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलाय। निवडणूक शांततेत पार पडल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय, तर नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी कृष्णा चौतमाल, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।